देवळी तालुक्यातील आंजी बऱ्हाणपूर परिसरातील तब्बल 150 एकर क्षेत्रात उभे असलेले सोयाबीन व कपाशीचे पीक लुडो या क्रॉप केमिकल्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या कीटकनाशकामुळे जळून खाक झाले आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने संतप्त शेतकरी वर्गाने या कंपनी विरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. या गंभीर घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश बकाणी यांनी तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेट दिली. त्यांच्या पुढाकाराने देवळी तहसीलदार समर्थ क्षीरसागर, उपविभागीय कृषी अधिकारी वैष्णवी शिंदे, सेलसुरा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर जीवन कतोरे, तालुका कृषी अधिकारी प्रतीक्षा मेंढे, कृषी तंत्र अधिकारी महेश खर्डे आणि देवळी पोलीस निरीक्षक अमोल मंडळकर यांच्या उपस्थितीत पंचनामा करून वस्तुस्थितीची पाहणी करण्यात आली. कंपनीच्या पॅकिंगवर हे औषध सिस्टमॅटिक व कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड असल्याचे नमूद असतानाही फवारणीनंतर काही तासातच पिकाची पाने वाढणे, खोडे सुकणे, शेंगा न भरणे असे गंभीर परिणाम दिसून आले. बेहतर क्वालिटी बेहतर क्रॉप्स या घोषवाक्याखाली विक्रीस आलेले हे औषध उलट शेतकऱ्यांच्या घामाची कमाई जाळून टाकत असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर असंतोषाचे वातावरण असून नुकसान भरपाई मिळेपर्यंत लढा सुरूच राहील. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा.